नमस्कार. टीव्ही हा आपल्या घरातला एक अविभाज्य घटक आहे, पण म्हणून त्याचं अस्तित्व आपण संपूर्णपणे स्वीकारलंय असं मात्र होत नाही. एकाच वेळी हव्या असलेल्या आणि नकोशा झालेल्या पाहुण्यासारखी टीव्हीची अवस्था झाली आहे. आजकाल घराघरातून टीव्ही हा चर्चेचा, वादाचा, कधी कधी भांडणाचाही विषय असतो. टीव्ही बघावा की नाही, कुठला कार्यक्रम कोणी, कधी आणि किती वेळ बघावा, ह्या विषयावरून कुठल्याही घरात एकमत नसतं. पालकांच्या दृष्टीनं टीव्ही हा अभ्यासाचा एक नंबरचा शत्रू असतो, तर मुलांच्या दृष्टीनं सतत टीव्ही बघू नका असा धोशा लावून पालक मुलांवर अन्याय करतात. आज भावबंदमध्ये या विषयावर आपण काही पालकांची तर काही मुलांची मतं बघूया. आजकाल शाळा सुटली की मुलं सरळ पळतात ती क्लासला. क्लासहून आली की खेळण्यापेक्षा टीव्ही समोर बसणं ती जास्त पसंत करतात. खेळायला जागा नाही म्हणून मग टीव्हीवरचे खेळ पाहणं आणि त्यातच गुंग होऊन जाणं हा त्यांचा परिपाठ होतो. पण या टीव्हीचा मुलांवर किती दुष्परिणाम होतो हे सिद्ध झालेलं असूनही टीव्हीचं आकर्षण काही कमी झालेलं नाही. पालकांना आणि मुलांनाही टीव्ही हा हवाच असतो. पालकांमुळेही या टीव्हीचं व्यसन मुलांना जडतं असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पण काही पालकांच्या मते मुलांना ओरडलं किंवा टीव्ही बंद केला तरी त्यांना स्वतःला मात्र टीव्ही समोर बसायचं असतं. तसं बघायला गेलं तर पालक पण तेवढेच जबाबदार आहेत की त्यांना मुलांना म्हटलं ना बाबा टीव्ही लावायचं बघायचं आहे की लावून देणार आणि मग ते पण त्यांच्याबरोबर मनोरंजन करत बसणार त्याच्याबरोबर. पण याच्यावरती काही उपाय असू शकतो असं वाटतं का? तर उपाय काय, फक्त टीव्ही बंद करून घरात बसणं एवढाच उपाय आहे, दुसरा काय उपाय नाही याला. आणि टीव्ही काय बंद होणार नाही आहे, आमच्या घरात आहेच, एकाला चष्मा लागलेलाच आहे. आणि परत हे लोक टीव्ही लावला की जवळूनच बघणार, त्यांना सांगितलं लांब बसायला की ते बसणार नाहीत. घरात टीव्ही आहे म्हणजे ते बघणारच. पण जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम जेवढे दाखवता येतील तेवढे दाखवायला पाहिजेत ना. तसं कोण काय करतच नाही, फक्त आपल्यासाठी ते त्यांचं ते हे मिळतं, ॲडव्हर्टाईज मिळतात, त्याच्यावर सर्व चाललेलं असतं त्यांचं. पण कित्येक पालक केवळ एक रविवारचा दिवसच मुलांना टीव्ही पाहायला परवानगी देतात, कारण त्यांच्या मते इतर दिवशी या मुलांना शाळा, क्लासेस यामधून वेळच मिळत नाही. घरी आला की पहिले बूट काढायच्या आधी टीव्हीचं बटन लागलं जातं आणि 24 तास टीव्ही, म्हणजे काय अर्थच नाही ना. डोळे पण खराब होतात आणि आपण सांगून काही मुलं ऐकत नाहीत. त्यामुळे टीव्ही बंद करावा किंवा फक्त मुलांचे कार्यक्रम जर वाढवले वगैरे. मुलं सगळे त्यातले त्यात हिंदी सिरियल्स आहेत, कसोटी जिंदगी की, सास भी कभी गौ थी. मुलांना त्यातलं काही कळत नाही पण बघतात मात्र सगळं. त्याच्यासाठी पालक जबाबदार नाही आहे असं वाटतं का? नाही, पाला आता काय दिवसभर जर अभ्यास केला तर आल्यावर पटकन बंद कशाला करायचा, म्हणजे मग बघा. म्हणजे मुलांना कंपल्शन करण्यात काहीच अर्थ नाही. आणि मग बाहेर आपण जरी बंद केला तरी बाहेरनं सगळं कळतंच ना. लहान मुलांचे टीव्हीवरचे आवडते कार्यक्रम म्हणजे WWF, कार्टून्स आणि मारधाड चित्रपट. हे मारधाडीचे चित्रपट मुलांनी न पाहता काही शैक्षणिक कार्यक्रम पाहावेत असा आग्रह काही पालक धरतात. काही वाहिन्यांवर असे कार्यक्रम दाखवलेही जातात, पण मुलांना हे कार्यक्रम आवडत नाही. याची कारणं कार्यक्रम बनवणाऱ्यांनीही लक्षात घ्यायला हवीत. मुलांना जास्त कार्टून फिल्म्स आवडतात आणि थोडंसं यांना शैक्षणिक प्रोग्राम दाखवला पाहिजे. नाही तर बाकी कुठले प्रोग्राम बघितले जातात? आम्ही बाकी शक्यतो दाखवत नाही, कारण बाकीचे इफेक्ट होतात. हॉरर असं काही दाखवत नाही. त्यांना पुढे प्रोग्रेस होईल असं दाखवायला पाहिजे. कार्टून फिल्म्स तर ठीक आहे, पण कार्टून फिल्म दाखवताना पण त्यांची प्रगती झाली पाहिजे ना. मोस्टली त्यांना शैक्षणिक जेवढं दाखवाल ना तेवढं चांगलं आहे. नाही, मला असं वाटतं की मुलांनी टी व्ही बघितल्यामुळे त्यांच्यावर चांगलेच परिणाम होतात. म्हणजे जर चांगले कार्यक्रम पाहिलेत तर मुलं हुशार होतात, त्यांना कळतं, समजतं. फक्त काय ते फायटिंग वगैरे काय असेल असे सीन बघणं मला वाटतं त्यांच्यासाठी चांगलं वाईटच. तुमच्या घरात सहसा कुठले प्रोग्राम बघितले म्हणजे दाखवले जातात मुलांना? आमच्याकडे बघावं तेव्हा कार्टूनच असतं, प्रश्नच मिटला. स्टार प्लस आता ते आलाय ना, कोणता प्रोग्राम आहे प्रणव तो? WWF हे. त्यामुळे आम्ही ते लावतच नाही, कार्टूनच आपलं ठेवलंय जास्त. बरोबर आहे, पण आपण ते आपल्या हातात तर कंट्रोल आहे ना. रिमोट तर आहे की नाही, बंद करायचा. मुलं काय थोडा वेळ हट्ट करतील का बसतील. टीव्ही लहान मुलांना जास्त म्हणजे त्यांच्यासाठी सवडीचं हवे का, काही असं हे नको की की मुलांनी त्याच्या म्हणजे बिघडलं वगैरे नाही पाहिजे. त्यांच्यासाठी म्हणजे किलबिल वगैरे म्हणजे जे आवश्यक मुलांना जे समजलं पाहिजे ते कार्यक्रम पाहिजे. मेन म्हणजे कार्टून आमची पण जास्त कार्टूनच बघतात.
म्हणजे तेच फार त्या मुलांना आवडतं. म्हणजे कार्टूनमध्ये काय वेगळं त्यांना मिकी माऊस वगैरे असं वेगळंच काहीतरी वाटतं ना. कारण आम्ही काय असं जास्त ते हे देत नाही, आमचे मिस्टर आहेत ना, चष्म्याचा वगैरे त्रास होतो ना म्हणून ते देत नाही बघायला. पण शक्यतो मुलांसाठी योग्य ते कार्यक्रम अल्पवाल्यांनी ठेवावे. मुलाला मात्र अभ्यास करून मगच आपण टी व्ही बघतो यात काहीही वावगं वाटत नाही. अभ्यास संपल्यानंतर टी व्ही बघण्यात काय चूक असा सवाल ही मुलं करतात. काही चाणाक्ष मुलं मात्र टी व्हीचे दुष्परिणाम ओळखून आहेत आणि मग अगदी गंभीरपणे हा चिमुरडा सांगून जातो. कुठले कुठले प्रोग्राम बघतोस तू? सगळे म्हणजे कुठले बघतो? तुला कोणता प्रोग्राम आवडते? कार्टून नेटवर्क. कार्टून नेटवर्कवरती कुठचं कार्टून आवडतं तुला? बॉन्कर्स. आणि अभ्यास कधी करतोस मग तू? शाळेतनं आल्यावर. शाळेतून आल्यानंतर अभ्यास करतोस आणि किती वेळ टीव्ही बघतोस मग? प्रोग्राम आवडतो ते. खूप वेळ. खूप वेळ. आणि खूप वेळ टीव्ही बघितल्यानंतर चष्मा लागला की मग काय करणार तू? नाही लागणार? मी राशी टी व्ही आता बघायचं सोडून दिलं. मी आबाळ माया बघते, मानसी बघते, आबाळ माया बघते, अवंतिका बघते. आणि अवंतिका. कार्टून नेटवर्क नाही बघत तू? आवडत नाही तुला? थोडक्यात सांगायचं तर टी व्हीचे दुष्परिणाम मुलांनाही जाणवत आहेत. पण हे व्यसन सुटायला तसा वेळ लागणार आहे. मग जाडेपणा, चष्मा लवकर लागणं अशा समस्या अगदी लहान वयातच सतावू लागतात. आणि यासाठी पालकांनी स्वतःच्या सवयींनाही थोडीशी मुरड घालायला हवी आणि ही सवय सोडवण्यासाठी त्यांना इतर कन्स्ट्रक्टिव्ह कामात व्यस्त करून ठेवायला हवं. डॉक्टर, जाहिरातीचं आकर्षण तर मोठ्या माणसांना सुद्धा इतकं असतं, मग लहान मुलं त्याच्यातून सुटणार कशी? पण ह्या जाहिराती सतत बघितल्यामुळे मुलांचा स्वभाव थोडा हट्टी होतो किंवा मला हे हवं, जे जाहिरातीत बघतोय ते मला हवं, असा काही त्यांच्या स्वभावामध्ये बदल होतो का? वाटतं की सवयी ज्या आहेत ना मुलांच्या, त्या सवयी शेप करण्यामध्ये माध्यमाचा प्रचंड मोठा सहभाग आहे. विशेषतः खाण्याच्या सवयी, एंटरटेनमेंटच्या सवयी किंवा ज्ञान मिळवण्याच्या सवयी, हे जे विद्यार्थी जीवनातले अतिशय महत्त्वाचे जे भाग असतात, त्या सवयी या माध्यमांनी खूप मोठ्या प्रमाणात बदललेल्या आहेत. याचं कारण दृक आणि श्राव्य दोन माध्यमात, म्हणजे मेंदूचे दोन हिस्से, एक ऐकण्याचा मेंदू आणि श्रवण मेंदू आपण म्हणूया, आणि एक दृश्य मेंदू की जो दृश्य साचवत असतो. इतक्या दोन मेंदूवरती येऊन आदळणाऱ्या संवेदना ह्या एका तिसऱ्या भागामध्ये एकत्रित केल्या जात असतात. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मेंदूचा ताबा घेतला जातो की तुम्ही त्यातनं त्या शिकंजे से छूट नाही सकते असं मला वाटतं. पण मग हे जे आहे, म्हणजे आता तुम्ही जे सगळं सांगताय, तर त्याचा त्यांच्या स्वभावावरती किती परिणाम होतो आणि पुढे जाऊन त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही बदल होऊ शकतात का की जे वाईट असतात? हे एकाच एक प्रमाण आपण लावूया नको. आपल्याला शेप करणारी, आपल्याला आकार देणारी, आपल्या व्यक्तिमत्वाला, स्वभावाला, सवयीला आकार देणारी आपल्या भोवतालचा आसमंत असतो, सगळा परिसर असतो, माणसं असतात, व्यक्ती असतात, घटना असतात, समाज असतो, आईवडील असतात, शाळा असते, वेगवेगळ्या संस्था असतात. या सगळ्यांचा मिळून आपल्यावरती परिणाम होत असतो. पण आपल्याला या माध्यमाची इतकी चर्चा करावीशी वाटते कारण ते मेंदूच्या आतपर्यंत जाणारी जी ताकद आहे ती आणखी कुठच्याही माध्यमात नाही आहे, ती इतकी कोणत्याही व्यक्तीमध्ये नाही आहे. त्यामुळे हे जे ताबा घेणं आहे दुसऱ्या व्यक्तीच्या मनाचा, ती ताकद या माध्यमामध्ये असल्यामुळे या माध्यमाची सगळ्यात जास्त चर्चा होत असते. डॉक्टर, कार्टून बघणं हे मुलांना अत्यंत आनंददायी असतं आणि मोठ्यांना सुद्धा असं वाटतं की ठीक आहे, कार्टून बघण्यामध्ये काहीच गैर नाही आहे, उलट मुलांनी कार्टूनच जास्ती बघावीत. असं असताना त्या कार्टून्सचाही काही वाईट परिणाम मुलांवरती कधी होऊ शकतो का? कार्टूनमध्ये काही कार्टून खरोखर निखळ सुंदर आहेत, अतिशय खेळकर आहेत. अजूनही लहानपण म्हटलं की आपल्याला मिकी माऊस आठवतो, अजूनही आपल्याला टॉम अँड जेरीची पळापळ, धावपळ, त्यांच्यातलं नातं ते खूप गोड आहे, खूप सुंदर आहे असं वाटतं. परंतु काही कार्टून्स आहेत आता जी आपण उल्लेख केली, त्या कार्टून्समध्ये खरोखर चांगल्या प्रकारची मूल्यव्यवस्था आहे की जे अश्राप आहेत, जे निष्पाप आहेत, त्यांना मदत करणं, मोठ्यांची जबाबदारी काय, लहान मुलांना कसं वागवायचं, लहान मुलांचा खट्याळपणा कसा असतो, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय त्यातली मूल्य अगदी चांगली आहेत.
अगदी सकस आहेत, मुलांच्या मनावरती चांगले परिणाम करू शकत नाही. आपल्याला तर ठाऊक आहे की मिकी माऊस किंवा या सगळ्या गोष्टीचा जन्म जेव्हा अमेरिका खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये होती तेव्हा त्यांचा जन्म झालेला आहे आणि सगळ्या राष्ट्राला एक खूप उल्हसित करणारं इतकी ताकद त्या चित्रामध्ये आणि त्या कॅरेक्टर्समध्ये आहे. परंतु सगळी कार्टून्स तशी नाही आहेत. त्याच्यामध्ये अनेकदा आपल्याला मूल्यव्यवस्था चुकीची आढळते. आपण जर काळजीपूर्वक जर आपण त्यांचे संवाद ऐकलेत ना, आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रीला कसं उल्लेख केला जातो, स्त्रीचं पुरुषावरचं असणारं अवलंबित्व कसं आहे आणि त्याच्याकरता पुरुष कसा येऊन तिला वाचू शकतो, ती कशी असहाय्य आहे. अशा प्रकारचे ज्या आपण बेसिक आपण ज्या म्हणतो व्हॅल्यूज आहेत त्या त्याच्यामध्ये खूप रंजकपणे सांगितल्या जातात. त्यामुळे त्या पटकन स्वीकाराव्याशा वाटतात. त्यामुळे कार्टून बघत असताना सुद्धा मला असं वाटतं की पालकांनी मुलं कोणती कार्टून बघतात ते त्यांच्यावर बसून एकदा बघावं, पाहावं आणि मुलांना त्याविषयी जरा बोलतं करावं. म्हणजे त्यांच्या मनात कोणते संस्कार रुजलेले आहेत, कोणती मूल्यव्यवस्था त्यांनी आपलीशी केलेली आहे हे पालकांना कळेल. आणि मग पालकांना कळलं तर ते त्याच्याशी थोडी चर्चा करतील आणि काही गोष्टींचं शंका निरसन करू शकतील. अर्थात हे सगळं म्हणताना मी हे गृहीत धरलेलं आहे की पालकांना समजतं, ते सगळं समजतं असं मात्र नाही. डॉक्टर, आत्ता आपण सगळ्या टी व्हीच्या परिणामांविषयी बोललो, पण मग ह्याला उपाय काय आहे? कारण सगळ्यामध्ये आपला हा जो कार्यक्रम आहे तो उपाय शोधण्यासाठीच आहे. मग ह्याच्यावरती काहीच उपाय नाही का? म्हणजे पालकांना ह्याच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? इंग्लिशमध्ये एक म्हणतात चॅरिटी बिगिन्स ॲट होम. पहिला धडा आपणच गिरवायला पाहिजे. आपण काय पाहतो, कसं पाहतो, किती सजगपणे पाहतो, त्यातनं आपल्याला काय मिळालं, काय आपण घेतलं, त्यातनं काय निर्माण केलं आणि त्यातनं आपल्याला आपल्यापर्यंत काय पोचलं आहे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत किती द्यायचं आहे ह्याचं तो स्वतःशी खूप चिंतन मनन विचार आपण करायला पाहिजे. त्याचं आपल्याला एक त्या माध्यमाचा ॲनालिसिस, त्याचं एक विश्लेषण करता आलं पाहिजे, फोड करता आली पाहिजे त्याची. त्यातनं काय घडू शकतं, काय घडू शकणार नाही, कोणत्या शक्यता निर्माण होत असतात हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या मुलांना आपण सहभागी करून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की खूप कौटुंबिक मालिका आजकाल आपण टेलिव्हिजनवरती बघतो, त्या सगळ्याच काय मी स्वतः पाहू शकत असतो नाही, कारण ते गंभीर असतात, त्या खूप विनोदी वाटतात आणि विनोदी असतात त्यांच्याकडे बघून हसू येत नाही, त्यामुळे बाकीच्यांचे चेहरे गंभीर होतात. पण मला वाटतं की ही जी मालिका असतात ना, ह्या मालिकामध्ये जे संघर्ष आहेत, जी वेगळ्या प्रकारची नातेसंबंध आपल्याला जुळलेले दिसतात आणि त्यातला नातेसंबंधातला खोटेपणा, खरेपणा, त्यातनं काय घडू शकतं, त्यात कशा माणूस चुका करत जातो आणि त्याचे काय परिणाम होत असतात हे खूप प्रमाणात आपल्या माध्यमातून मांडलं जात आहे. ते एक विशिष्ट प्रकारच्या ठराविक साच्यातनं ते येत असतं. त्यातल्या पॉसिबिलिटीज अजून त्यांनी पाहिलेल्या नाही आहेत, एक्सप्लोअर केलेल्या नाही आहेत. पण तरीसुद्धा अशा प्रकारची बीज स्वरूपात आपल्याला त्या संघर्ष मानवी जीवनातले, कौटुंबिक जीवनातले विशेषतः आपल्यासमोर मांडले जात असतात. त्या सगळ्याचं विश्लेषण करण्याची ताकद पालकांच्यामध्ये असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या मुलांना सहभागी करून घेतलं पाहिजे. मग अशी जे म्हटलं की तादात्म्य पावण्याची जी गोष्ट असते तशी ती मुलं जितकी करतील तितकी त्या कॅरेक्टरचा ते अधिक चांगला ॲनालिसिस करू शकतील, अधिक काय घडू शकतं. जसं आपण म्हणतो की नियती म्हणजे काय, नशीब म्हणजे काय, तर माणसाचा स्वभाव. माझ्या स्वभावामुळे माझं नशीब घडत असतं, जसं मी असतो तसं माझं नशीब घडतं. हे जे एक सत्य आहे, हे जे एक वास्तव आहे की आपण आपली वी शेप आवर डेस्टिनी विथ आवर ओन पर्सनॅलिटी. हा जो मूळ गाभा आहे कोणत्याही मानवी जीवनातल्या गुंतागुंतीचा, हा आपल्याला उलगडून दाखवता आला पाहिजे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी उपयुक्त माहिती दिलीत त्याच्याबद्दल खरोखर मनपूर्वक धन्यवाद मानसीतर्फे. नमस्कार. आज खवय्यगिरीसाठी आपण जाणार आहोत मराठमोळं जेवण जेवायला पुण्याला. जंगली महाराज रोडवरच्या मथुरा उपहारगृहाने गावरान थाळी सुरू केली आहे. ही थाळी चाखायला आपल्याला पुण्याला जायलाच हवं. पुण्यामधल्या जंगली महाराज रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक हॉटेल्स दिसतात. त्यामध्ये गेली 10-15 वर्ष मथुरा हॉटेल आपलं स्थान टिकवून आहे. या हॉटेलचे मालक आहेत दत्ताशेठ चोरगे. दत्ताशेठनी 1978 साली पहिल्यांदा पुण्यामध्ये वडापावची गाडी सुरू केली आणि दत्ताशेठ यांचं अन्नपूर्णेचं व्रत तेव्हापासून सुरू आहे. सुरुवाती पावभाजीचे प्रकार, उसळीचे प्रकार, पिठलं भाकरी, पालेभाज्या तव्यावरच्या, अत्यंत मी सगळे महाराष्ट्रीयन प्रकार मी लांबनं लोक येऊन आमच्याकडे खातात. हो, मी का एकत्र सगळं गावरान मेवा एकत्र का नाही देऊ म्हणून ही गावरान थाळी चालू केलेली आणि लोकांची खूप मागणी.
आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, अत्यंत चांगला मिळालेला आहे. भाकरीच्या चटणीचे प्रकार, उसळीचे प्रकार, पालेभाज्या, रोज बदलते उसळीचे प्रकार असतात. माठातलं दही, मठ्ठा, मसाले भात, रविवारचं संडे स्पेशल स्वीट वगैरे काय देत असतो. आळूची वडी, कोथिंबीर वडी, बटाटे वडे, वेगळे वेगळे भरपूर प्रकार 50 रुपयात देतो मी सगळे. यशाची एक एक पायरी चढणाऱ्या दत्ता शेठ यांची पुण्यात 7 हॉटेल्स आहेत. या 7 हॉटेल्सपैकी एक हॉटेल म्हणजे मथुरा. या हॉटेलची पावभाजी पुण्यात अगदी प्रसिद्ध आहे. पावभाजी खायला येणारे खवय्ये हळूहळू झुणका भाकर, भरली वांगी, ठेचा याची मागणी करू लागले आणि मग दत्ता शेठ यांनी या मथुरामध्येच पावभाजी व्यतिरिक्त गावरान थाळी सुरू केली आणि बघता बघता ही गावरान थाळी पुणेकरांच्या जिभेचे चोचले पुरवू लागली. गावरान थाळी चालू करायची तर म्हणलं ताट वेगळं काय करायचं. तांब्यात पाणी, तांब्याचा गडवा, तांब्याचं ताट, तांब्याची भांडी, सर्व तांब्याच्या भांड्यातच मी सगळं बनवलं जातं पदार्थ. हे खास वैशिष्ट्य मथुराचं आहे. 5 प्रकारच्या भाज्या आहेत, 3 प्रकारच्या चटण्या आहेत, कुरड्या पापड्या कुठे मिळत नाही, फक्त सणालाच मिळतात खायला. ते आम्ही रोज खायला घालतो लोकांना. मसाला ताक आहे, बटाटे वडे, कोथिंबीर वडी, आळू वडी, वेगळे वेगळे भरपूर पदार्थ असतात त्याच्यात. दत्ता शेठ म्हणतात, आज आपण कितीही फास्ट फूडच्या मागे धावलो तरी संतांच्या उक्तीप्रमाणे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी याची गोडी काही वेगळीच आहे. की इतकं चांगलं सुंदर महाराष्ट्रीयन जेवण मिळतंय, मग कशाला नॉनव्हेजकडे वळायचं, का पाप करायचं. हे लोकांचं मी बऱ्याच लोकांचं पाहिलेलं आहे. मथुरा, साईप्रसाद डेक्कनवर दुसरं, निसर्ग आहे, परमिट रूम, जंजीरा आहे, SP बिर्याणी आहे, सृष्टी आता नवीन चालू केलं, सी फूड स्पेशलिस्ट, विलास पाहतो, जवाहर पाहतात धाकटे भाऊ, आणि आता माझा मुलगा अभिजित चोरगे, हे सगळं पाहतो. आज मथुरात जी गावरान थाळी मिळते ती शुद्ध शाकाहारी मिळते. तुम्हाला अजिबात मांसाहारी पदार्थांची आठवण सुद्धा होत नाही. या थाळीमध्ये बाजरी, ज्वारी आणि तांदळाची भाकरी, झुणका, मिरचीचा ठेचा, चटण्या, पालेभाजी, आमटी, मुळा, कांद्याची पात आणि दह्याचा मटका आणि पूर्ण जेवणानंतर गोड ताकाचा ग्लास. इतके सारे पदार्थ असून सुद्धा देखील या थाळीची किंमत अगदी 50 रुपये. मथुरा हे एक तो मंदिरच आहे. एक घर आपलं वाटलं पाहिजे पब्लिक कस्टमरला. आहे जो माणूस येतो जेवायला की आपल्या घरी बसून मी जेवतो आहे असं वाटलं पाहिजे, म्हणून मी कृष्णाची मूर्ती पण तिथे लावलेली. हा मी 1-2-4 अनुभव असे पाहिलेले आहेत काउंटरवर बसताना, की दारू पिणारे लोक आत पण शिरू शकत नाही. कृष्णाची मूर्ती पाहिली की वळतात बाहेर, नको म्हणतात जायला. सिगारेट पिऊन पण लोक आत जात नाही आहे, इतकं पाळतात. म्हणजे ते एक मंदिरच झालेलं आहे. ते मी ते समाधानी आहे या धंद्यात, भरपूर समाधानी आहे. ती वेज धंदा हा अत्यंत चांगला आहे. कुणाचे पोलिसांचा किंवा दारोड्यांचा किंवा कुणाचाही संबंध येत नाही. बाकी आपल्या फॅमिलीलाही वळण चांगलं लागतं, सर्व चांगल्या गोष्टी. त्यामुळे असा पौष्टिक आहार घेण्यासाठी पुणेकरांची इथे गर्दी होत असते. मथुराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची अंतर्गत सजावट. तुम्हाला आत येता क्षणी संगमरवरामध्ये सुंदर कृष्णाची मूर्ती दिसते. या कृष्णाच्या मूर्तीमुळे सगळं वातावरण अगदी प्रसन्न असतं. तुम्हाला खाऊ घालणारे वेटर्स सुद्धा अदबीनं आणि प्रसन्नतेनं तुमची विचारपूस करतात. अशा या दत्ता शेठांच्या मथुरेत जाऊन गावरान थाळीचा आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही. आणि आजचा मानसीचा सल्ला सासू आणि सून यांच्यातलं नातं निकोप राहण्यासाठी. नव्यानं आलेल्या सुनेला हे घर आपलंसं वाटेल ही जबाबदारी सासूची असते. तिच्या जागी प्रत्येक वेळेला मी असते तर अशी कल्पना केल्यास त्या दोघींमध्ये तणाव राहणार नाही. येणाऱ्या सुनेनेही मनात किलमिश ठेवून घरात येऊ नये. सासूची बाजूही समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. सुनेनं आयुष्याची 20 ते 22 वर्ष वेगळ्या घरामध्ये आणि वेगळ्या वातावरणात काढलेली असतात. या घरातल्या रीतीभाती ती हळूहळू शिकेल असा संयम आणि विश्वास बाळगायला हवा. एकमेकांशी मोकळेपणाने बोलणं, गप्पा मारणं, फिरायला जाणं, नाटक सिनेमा बघणं, अशा सहवासातून हे नातं जास्त फुलत जातं.